खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असेल. बघा हे सर्व रूल्स आपल्याला मॅच म्हणजे सामन्याला सुरुवात होणं अगोदर काही कन्फ्युजन असेल तर ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि संवेदी ब्राह्मण क्रिकेट क्लबचे व्हॉलंटियर्स आणि पदाधिकारी देखील ग्राउंडच्या चारी बाजूने आहेत. त्यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकतात. त्या कारणास्तव विनंती केली जाते थोडीशी घाई करा. आजच्या दिवसभरामध्ये ऑफिशियल यस मॅचला सुरुवात करायची आहे. यस सर स्कोरर आपण देखील रेडी व्हायचं आहे. पहिलं षटक ब्रूस पहिलं षटक ब्रूस डिमॅलो पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मारवरती सज्ज होतोय. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. पॉवर प्लेचं षटक असणार आहे. बघा पॉल पॅन्थर आपण संपूर्ण टीमने डगआउटचा ताबा घ्यायचा आहे. डगआउट आपल्यासाठी तिकडे बनवलेलं आहे. संपूर्ण टीमने डगआउटमध्ये बसायचं आहे. पहिला चेंडू वेगाने जलद गतीने हाताळण्याचा प्रयत्न केला. डिफेन्स केला. सन्मान दिला. एका धाव्याने संघाचं खातं उघडते. त्याच दरम्यान परसाव गावातील रॉजर रॉड्रिक्स यांचे आगमन झालेले आहे. त्यांचे मी कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो व त्यांना मंचावर येण्याची विनंती करतो. चेंडूला लेफ्ट केलं गेलं. उजव्या यशीच्या बऱ्याच बाहेर जाणारा चेंडू. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा आपण पाहतोय. बघा जे मैदानाच्या आतमध्ये जे माडाचं झाड आहे आणि जी तार आपल्याला दिसते वायर त्याला लागून जर का झेल टिपला गेला तर कॅच नसणार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज नाही करता आलं प्रॉपर. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि त्याच माडाला किंवा त्या तारेला लागून जर का चेंडू बाहेर गेला तर षटकार असणार आहे आणि मैदानाच्या आतमध्ये असेल तर धावा आपण धावून कंप्लीट जितक्या केल्या जातील त्या काउंट करतील. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा आपल्याला धावफलकावरती आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा चेंडू हवेमध्ये होता. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 चेस आपल्याला ड्रॉप होताना दिसल्यात. तर नक्कीच सर मागच्या सामन्यात पण आपण बघितले 3 ते 4 कॅच सुटले आणि तो संघ ज्यांनी कॅच सोडला तो संघ पराभवाच्या दिशेने गेलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस हे जे काय स्लोगन आहे वाक्य ते एकदम तंतोतंत त्या मॅचच्या वेळी खरं ठरलेलं आहे. आता पहा ना सर पहिल्या सामन्यात 35 ते 40 रन झाला होता. पहिला सामना 35 ते 40 रनच्या दिशेने झाला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये सर 55 रन ही चेसिंग केलेले आहेत. तर आता या सामन्यामध्ये एकंदरीत किती धावांपर्यंत बॅटिंग करणाऱ्या संघाला मजल कारण की 55 चेस देखील आपल्या संघासाठी महत्त्वाच्या धावा इथे रोखल्या आहेत. क्षेत्ररक्षण करत असताना याही गोष्टी महत्त्वाच्या असतात. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 7 धावा. जसं मंदार आपण चर्चा केली होती ना की या मैदानावरती खेळ करत असताना तुम्हाला किती धावा करणं गरजेचं आहे. पहिल्या इनिंगचा स्कोअर करत असताना ॲव्हरेज स्कोअर तुम्हाला 50+ करणं गरजेचं आहे. तुमची जर का गोलंदाजी स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला 50ला टच करणं महत्त्वाचं असणार आहे. 4 षटकांमध्ये पहिल्या षटकानंतर धावफलक जर का आपल्याला पाहायला गेलं सिंगल डबलनी 8 वरती जाऊन पोचते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भाऊ या डीजेकडे ऐकूया एक सुमधीर संगीत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा आपण पाहतोय. मेल्विन आलाय दुसरं षटक घेऊन.
स्वतः कर्णधार मॅल्विन दुसरं षटक घेऊन आलाय. पहिल्या षटकामध्ये एक चांगली स्टार्ट आहे, 8 धावा आहेत. जर का दुसऱ्या बाजूने आपण विचार केला पॉल पॅन्थरच्या बाजूने, दोन्ही सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहेत. आतापर्यंत समयची बाजू आहे. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना कशा प्रकारे खेळ केला असेल हे पाहणं देखील तितकं महत्त्वाचं असणार आहे. कोलगटप्पाच्या चेंडूला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला फील्ड केलं जाते. डॉट चेंडू हाताळलाय. आठ धावा आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडूला लेफ्ट केलं गेलं, पंचांच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. एक अतिरिक्त धाव ऍड होत असताना 9 धावा आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू होता, फटका खेळला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक बॉल वरती येण्याचा प्रयत्न करतात. चेंडूला फील्ड करतील, मात्र एका धाव्याने संतुष्ट व्हावं लागेल. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 10 धावा आपण पाहतोय. मॅल्विन आहे, दुसरं षटक घेऊन आलंय. स्वतः कर्णधार पहिलं षटक 8 धाव्यांचं होतं. त्याच्यानंतर आपण जर का पाहायला गेलो दुसरं षटक स्वतः मेल्विन घेऊन आलेत. खूप चांगली सुरुवात मेल्विनने आतापर्यंत 2 चेंडू हातात असताना केले. सुरेख टप्पा पडल्यानंतर सर्व चेंडू मागे निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 10-10 10 धावा आपण पाहतोय. चेंडूला लेफ्ट केलं गेलं, शफल ऑन करण्याचा प्रयत्न. डाव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा खेळ झाला. मंदार 1-1 11 धावा. तर मागचा सामना बघितला, मागच्या सामन्यामध्ये चेंडू भरपूर हवाई सफर करत होता. फलंदाज गोलंदाजावर मारझोड करत होते. आता ही काहीशी संतशी सुरुवात होत आहे. बॉल टू बॉल रन निघत आहेत. सिजरे त्यासाठी प्रयत्न करत आहेत सर, परंतु काय टायमिंग प्रॉपर होत नाही. बॅटीला काही चेंडू लागत नाही. ॲस्ट्रल व सिजर एक अतिशय नावाजलेली अशी जोडी आहे. त्यांच्याकडून भरपूर अशा अपेक्षा संघांना आहेत, परंतु हा चेंडू डॉट जात आहे आणि बॉल टू बॉल रन निघत आहेत. काहीशी संत सुरुवात होते. पहिले 2 षटक जरी गोलंदाजीच्या बाजूला नसले तरी या फलंदाजांना कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. ताकदीला सिद्ध करावं लागेल. दिशा पुन्हा एकदा चुकली जाते. वाईटचा इशारा. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 12. आता मॅल्विन काहीसे दुसऱ्या षटकातील 5 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 13. एकही बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूला जमेची बाजू म्हणजे एकही विकेट गेलेली नाही. ॲस्ट्रल व सिजर हे दोन्ही मैदानामध्ये आहेत. तर मॅल्विन आपला जवळजवळ 15 ते 20 पावलाचा रनअप घेऊन चांगली अशी गोलंदाजी करत आहे. दुसऱ्या षटकातील आज शेवटचा चेंडू मॅल्विन ॲस्ट्रल यांना. अतिशय उंच फटका पाहूया, झेल होतोय का, आणि अतिशय उत्कृष्ट असा झेल. संपला ॲस्ट्रलचा खेळ. 2 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 13. तरी आता फलंदाजीसाठी सर आलेले आहेत कोण, ज्यांनी आपल्या गोलंदाजी व फलंदाजी अष्टपैलू खेळाडूने खेळ करून वसईच नाही तर सर चर्चगेट मुंबईपर्यंत ज्यांनी आपले लेदर बॉल टेनिस क्रिकेट यांच्यामध्ये आपला खेळ टाकून सगळ्यांची वाहवा व तारीफ मिळवलेली आहे. असे अजित सर आलेले आहेत, जे आता आपले त्यांचे खेळाडूही घडवत आहेत. ते अजित सर आता त्यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे आणि त्यांचा खेळ बघण्यासाठी जे जमलेले प्रेक्षक आहेत ते भरपूर उत्सुक आहेत सर. नक्कीच सर, खूप चांगला उल्लेख केला. सन्मान्य अजितजी रॉड्रिक्स सर यांना इथून
खेळ आपल्या संघासाठी एक चांगला खेळ करणं गरजेचं आहे. अडचणीमध्ये आहे पॉल पॅन्थर संघ, तर अजिजी रॉड्रिक्सर यांच्यावरती जबाबदारी असणार आहे. इथून अडचणीमध्ये थोडंसा आता इथून जबाबदारी नवीन आलेला फलंदाज पॉल पॅन्थर अडचणीमधून बाहेर करण्यासाठी फटका खेळलाय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडूवरती मोठा फटका खेळत असताना चेंडूला पाठवले डीप मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून सामवेद कप षटकार. सर बोलतात ना की चांगल्या चेंडूची वाट पाहायची असते व वाईट चेंडूची वाट लावायची असते. तर पहिल्या 12 चेंडूमध्ये त्यांनी वाट पाहिली व 13 चेंडूवरती 13व्या चेंडूची वाट लावली आणि आज षटकार मारलेला आहे. जो रडार में चेंडू आहे ना त्याच्यावरती प्रहार करणं गरजेचं आहे. आता चेंडू चांगला हाताळला गोलंदाजाने देखील, बंटीला देखील माहिती आहे इथून धाव फलक आता पाहायला मिळाली. स्मॅशरच्या गोलंदाजीने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपच्या दिशेने येतोय. वन बाउन्स चेंडू जात होता पण एका हाताने डाईव्ह लगत असताना उंच उडी घेत असताना खूप चांगल्या प्रकारे चेंडूला आत ढकललं. 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. 3 चेंडूंचा आतापर्यंत केस झाला 21-21. आता इथून मंदार एक गोष्ट देखील आहे की षटकार सिंगल डबलला महत्व दिलं जाते. आता या मॅच मध्ये चांगली गोष्ट तीच आहे, जर का षटकार नाही येत आहे सिंगल डबलने धावफलक चालू ठेवणं गरजेचं असणार आहे. फटका पुन्हा एकदा सरळ गेला अलॉंग द कार्पेट, चेंडू मागे येते लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहेत, बॉलला फील्ड करतील. एका धावेने मंदार संतुष्ट व्हावं लागते. 24 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. सर पहिल्या दोन षटकामध्ये जे धावा थांबल्या होत्या ती धावा येण्यास सुरुवात या तिसऱ्या षटकामध्ये लागलेली आहे. आणि आता पहिल्यांदाच अजित रॉड्रिक्स हे स्ट्राईकवर आलेले आहेत. त्यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. येणारे जे 8 चेंडू आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके येणे गरजेचे आहे. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू विकेट किपरकडे सुरक्षित हातामध्ये जात आहे. चेंडू निर्धाव होत आहे. तिसऱ्या षटकातील 5 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा. डबल 222 22 धावा आपण पाहतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. तिसरा षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू आहे. पॉल पॅन्थर संघ या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. खोलगट टप्प्याचा चेंडू होता, फटका खेळलाय सरळ एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. अलॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक धावत असताना लगेच चेंडूवरती गेले आणि फेकी करण्यासाठी देखील वेळ नाही घेतला. क्षेत्ररक्षण करत असताना या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट असतात. तुम्ही मॅचमध्ये किती ॲक्टिव्ह आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 घेऊया ब्रेक. ऐक्य डीजेला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया. थँक्यू. यानंतर होणारी मॅच सेंट पीटर स्ट्रायकर्स विरुद्ध सेंट अँथोनी टायटन्स. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस्का बॉक्समध्ये यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि दोन्ही कर्णधार आपले क्रिक रोजला प्लेयर ऍड झालेत की नाही सर्व हे चेक करायचं. शेवटचं षटक चेंडूला लेफ्ट केलं. अजिजी रॉड्रिक्सर प्रेविल डायस आलाय शेवटचं षटक घेऊन. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची संघदा
पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅपमध्ये मागे जातो. डीपला क्षेत्ररक्षक आहेत. फेकी गेली जाते वेगाने, एका धावेने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. 24-24. मंदार आपण पहिली मॅच पाहिली 35 वरती धावफलक, त्याच्यानंतरच्या दुसऱ्या मॅच मध्ये मोठे फटके, पण इथून तिसऱ्या मॅचची कहाणी थोडीशी वेगळी आहे. धावफलक आपण जर का विचार केला पॉल पॅन्थरचा संत गतीने आहे. विकेट मात्र एक आलाय. कोटप्पाचा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, राहतील दूर, चेंडू निघून गेलाय. वन बाउन्स, सीमारेषा बार, सामवदी चषक चौकार. धन्यवाद डीजे. सर या इनिंगमध्ये दोन मोठे फटके जे आलेले आहेत, एक 6 व एक चौकार, हा दोन्ही माझ्या मते सीझरच्याच बॅटीमधून आलेले आहेत. आणि आतापर्यंत फक्त एक मोठा फटका 6 आणि एक चौकार हे दोनच आलेले आहेत. त्यामुळे धावफलक जे आहे ते काहीसं लो स्कोरिंगमध्ये आलेलं आहे. सीझरवरती जबाबदारी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टर स्टोक आहे सर्कलच्या आतमध्ये, आता क्षेत्ररक्षक होते, त्यांनी काही चूक नाही केली. टिपला झेल, संपलाय सीझरचा खेळ. विकेट डाऊन, गडी बाद. धन्यवाद डीजे. पंचांकडे अपील केली जाते. निर्धाव चेंडूची सांगता. मंदार, जसं आपण उल्लेख केला ना की शेवटच्या षटकातून मोठं येणं गरजेचं होतं. इथून जर का पाहायला गेलं तर आपण 28 धावा आहे, त्या चौकारांनी षटकारामध्ये इतकासा इम्पॅक्ट नाही टाकू शकले. सर या चेंडूवरती धाव चोरलेली आहे. चोरलेल्या धावीनंतर जर का मंदार मोठा फटका आला ना तर कदाचित त्या धावफलकावरती इम्पॅक्ट पडू शकतो. नाही नाही नाही, सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. वेगाने चेंडू हाताळला, टप्पा पडल्यानंतर मागे सर्व निघून गेला. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आले. धावफलक आपण जर का विचार केला तर रॉल्स्टन अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे. पहिले 3 चेंडू जवळजवळ 130 ते 140च्या स्पीडनी गोलंदाजीचे स्पीड होता, तर या चेंडूवर थोडा स्लोवर टाकला आणि 90च्या स्पीडने बॉल टाकला. अतिशय उत्कृष्ट अशी हा गोलंदाजी करत आहे. यानंतर होणारा देखील आलाय. कुपारी टेनिस क्रिकेट क्लब व SBPL संवेदी ब्राह्मण समाज. यानंतरच्या होणाऱ्या सामन्यासाठी मी रॉजर रॉड्रिक्स यांना विनंती करतो की त्यांनी टॉससाठी यावं. तसेच दोन्ही संघाचे कर्णधार मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस घेतला जातोय. मंदार टॉस बॉक्स मध्ये असेल, तिथून अहवाल आमच्यापर्यंत पोहोचवतील. आपला निर्णय काय असेल? आम्ही पहिली फिल्डिंग करणार. एकंदरीत तुमची फिल्डिंगचं हे जे निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये 4 गोलंदाज कोण असणार आहे, प्रमुख गोलंदाज, की जेणेकरून पुढच्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? आमच्यामध्ये ग्लेन आहे, ॲलन दादा आहेत, एडू दादा आहेत, मी आहे आणि स्मिथ आहे. आम्ही 5 पैकी 4 जणे गोलंदाजी करू आणि आम्ही त्यांना 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एकंदरीत या स्पर्धेविषयी व ग्राउंडविषयी. ही जी आपण जे एकत्र येऊन जे आता खेळतोय, ही जी स्पर्धा आहे, ही इच्छा माझीसुद्धा पहिल्यापासून होती. आज हे प्रत्यक्ष रूपात आपल्या समोरही होत आहे आणि आपली जी एकी आहे ही अशीच टिकली पाहिजे आणि ह्याच्यातून आपली एकी भरपूर मजबूत झाली पाहिजे, हीच इच्छा आहे. धन्यवाद. नाणेफेकीचा कौल आपल्या विपरीत गेलेला आहे. जर आपल्या बाजूला लागला असता तर आपण काय घेतलं असतं? आम्ही देखील फिल्डिंगही घेतली असती. आमची बॉलिंग साईड थोडी स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे आम्ही फिल्डिंगकडेच गेलो असतो. ते आपल्या विरोधात निर्णय गेलेला आहे. आपल्याला बॅटिंग आली तर किती रन करण्याचा प्रयत्न असणार? तरी 40च्या वरती 40-50च्या आसपास करायचा आमचा टार्गेट असेल. या स्पर्धेविषयी 2 शब्द. खूप अशी चांगली स्पर्धा आहे. याच्यामधून 2 समाजाची एकी कळून येते आपल्याला. खेळानिमित्ताने आपला समाज पुढे जात आहे, याच्याची अजून चांगली गोष्ट काही असू शकते. धन्यवाद दोन्ही संघाला. बेस्ट ऑफ लक. राजादादा, आज आपण इथे आलेले आहेत. मागील अनेक वर्षापासून मी क्रिकेट बघितलेलं आहे. म्हणजे बिनधास्त परसाव क्रिकेटमधून क्रिकेटला सुरुवात झाली आणि ते खेळ मी खूप जवळून बघितलेले आहेत. अनेक ठिकाणी अनेक सामने मी बघितलेले आहेत आणि माझे मित्र कुमारबरोबर कायमचं बोलणं होत असते की आपले जे सामने क्रिकेटचे ओपन बंद झालेले आहेत ते सुरू व्हायला पाहिजेत आणि जास्त करून आपल्या दोन्ही कुपारी आणि ब्राह्मण संघामध्ये सामने झालेले पाहिजेत. जे पूर्वी व्हायचे तर ते बंद झाले होते, ते आता सुरू झाले. सगळ्यात महत्त्वाचं, आपण आपल्याकडे सध्या अंडरआर्म क्रिकेटने खूप जोर होता, तर त्याचं कारण आहे की एकतर ग्राउंड उपलब्ध नाहीत आणि दुसरी गोष्ट मोबाईल, म्हणजे कमी वेळात जास्त एंटरटेनमेंट. पण तू मनोरंजनापलीकडे त्यामध्ये जास्त बघू नका आणि आपल्याला जर खरा खेळ याचा आनंद घ्यायचा असेल तर ओपन क्रिकेटमध्ये तुम्ही वळा आणि जास्त करून ओपन क्रिकेटचा प्रसार आपल्याकडे झाला पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही आहोत. तुम्ही सर्वांनी म्हणजे क्रिस, कुमार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी एकत्र भूमिका घेऊन हे सामने आयोजित केले. पुढच्या वर्षी आपण मोठ्या स्वरूपात ह्या सामन्याचं आयोजन करूया आणि या खेळाला अधिक मजबूत करूया. थँक्यू. धन्यवाद. जर पश्चिम पट्टा आपल्याला जिवंत ठेवायचं असेल तर पश्चिम पट्ट्यातील जे स्थानिक समाज आहे त्यांना एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात ही या स्पर्धेतून झालेली आहे. यापुढे अजून मोठं एकत्र येऊन मोठी स्पर्धा भरवू व सर्व समाजाला एकत्र राहून आपला पश्चिम पट्टा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करूया. चला, जय सामवेद. टॉसच्या बॉक्समधून खूप चांगला अहवाल होता. प्रत्येकाने जर का एकत्र आले तर असे अनेक मोठे मोठे इव्हेंट करू शकतात आपण. प्रत्येक समाज या क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येणं गरजेचं असतं. 24 मध्ये 30चा पाठला गेला असेल का 30चा बचाव. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, मेल्विन आणि मार्क. मेल्विनला आपण स्ट्राईक वरती पाहतोय, मार्क त्याच्या जोडीने. पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज एस्टल गोलंदाजी मारवरती दाखल झालाय. 24 मध्ये 30चा बचाव केला असेल का 30चा पाठला गेला असेल, येणारी काळवेळ नक्कीच दर्शवेल. यस, ऑफिशियल अंपायर रेडी आहेत, आमचे स्कोरर देखील. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, सर्कलच्या आतमध्ये चुकी घडते, चुकीचं रूपांतर. 30चा बचाव करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे कॅचेस मैदानाच्या आतमध्ये टिपणं गरजेचं असतं. पहिला मॅचमध्ये उल्लेख केला, दुसरी मॅच जिथे आपल्याला क्षेत्ररक्षण जर का पाहायला गेलं बऱ्याच कॅचेस ड्रॉप केलं असेल आणि बऱ्याच कॅचेस ड्रॉप करत असताना आपण जर का विचार केला तर तिथून त्या मॅचचा बराच काय इम्पॅक्ट त्या कॅचेसमुळे पडला गेला. जे धावा होत्या 55 सपाटला करत असताना त्या कॅच ड्रॉप होत असताना कमी होत गेल्या. तर सक्सेसफुल 55 टार्गेटला चेस केलं गेलं. ऑफसाईडला हलक्या हाताने ड्राईव्ह केलं, चेंडू पॉईंटच्या दिशेने जातोय. डिक्लेअर झोनमध्ये बॉल जाताना दिसतोय. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेच्या षटक आहेत, 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं असतं. इथून जर का पॉवरफुल आपल्याला जर का विचार केला तर येणारे 4 चेंडू फ्लाइंग स्टार्ट म्हणजे 30चा पाठला करत असताना तो प्रेशर नाही घ्यायचा आहे. पण दुसऱ्या बाजूने पॅन्थरला देखील माहिती आहे की पहिल्या षटकामध्ये हात खोलून नाही द्यायचं आहे. पहिलं षटक जर का चांगलं हाताळलं, 6 धाव्यांच्या आत रोखलं पहिल्या षटकामध्ये,
तर कदाचित मॅचमध्ये राहण्याचे चान्सेस जास्त बनून जातील. त्या कारणास्तव तुम्हाला पहिलं षटक चांगलं हाताळणं गरजेचं असतं. दोन धावा आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. बॅट आणि बॉलचा प्रयत्न कनेक्शन नाही झालं. स्मॅशरचे दोन्ही फलंदाज आता थोडंसं आता जर का आपण स्ट्राईक एंडवरचा बॅट्समॅनला पाहिलं, मनामध्ये याचा विचार सुरू आहे की 30चा पाठला करायचा तर सिंगल पर्यंत खेळून देखील पोचता येईल. पण सिंगल खेळत असताना बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होत आहे. जर एखादा चेंडूवरती प्रहार करणं पॉवर प्लेमध्ये ते देखील गरजेचं असणार आहे. फटका खेळला ऑफसाईडला. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले. आता चेंडू जर का हाताने नाही अडवता आला तर पायाने चेंडूला खूप चांगल्या प्रकारे फील्ड केला. फेकी थोडीशी यष्टांपासून दूर झाली. 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. क्षेत्ररक्षण करत असताना तुम्हाला बॉलला मैदानाच्या आतमध्ये अडवणं गरजेचं असतं. फेकी वेगाने करणं ते देखील महत्त्वाचं असतं. दोन धावा मात्र असतील. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा. बॅटचं कनेक्शन नाही झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा. दुसरं षटक घेऊन आल्यात सन्माननीय अजितजी रॉड्रिक्स सर. दुसरं षटक घेऊन आल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण जर का पाहायला 26 ची गरज आहे. गतीमध्ये परिवर्तन. पहिला चेंडू स्लो डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. हलक्या हाताने खेळून काढला. ऑन साईडला 1 धाव ॲड होत असताना 5 धावा. अजितजी रॉड्रिक्स सर गोलंदाजी मारवरती आपण त्यांना पाहतोय. अजून जर का आपण विचार केला तर 2 सलामीवीर बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता लोकांना इथून थोडंसं विचार करणं गरजेचं आहे की प्रत्येक चेंडूवरती सिंगल का एखादा मोठा फटकाने तो फासला त्या टार्गेटपर्यंत लवकर पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. ऑन साईडला फटका खेळलाय. चेंडू गॅपमध्ये डिक्लेअर झोनला मागे निघून जातोय. जर का आपण धावफलकाचा विचार केला तर 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. सन्मान्य सॅबी बी परेरा आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील संवेदी चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे आणि या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आपण पाहू शकता अजितजी रॉड्रिक्स गोलंदाजी मारवरती आहेत. खूप चांगले आतापर्यंत चेंडू हाताळलेत. गतीमध्ये परिवर्तन, स्लो डिलिव्हरी, कशा प्रकारे आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळते. फलंदाजाला इथून मोठे फटके खेळण्याची संधी आतापर्यंत नाही दिले. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका खेळला. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवरती वेगाने जाण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेत असताना स्ट्राईक एंडच्या फलंदाजांनी नो असं सांगितलं आणि एका धावाने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय.
8 धावा सिंगलने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा आत येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे डिक्लेअर झोनमध्ये जातोय. सिंगलला महत्त्व देत असताना आपण जर का विचार केला ना, 9 धावा आहेत, 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. इथून अडचणी वाढल्या जातील. जर का मोठे फटके नाही आले तर इथून अडचणी वाढल्या जातील. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 9 धावा. स्मॅशरला इथून थोडंसं धावफलकाला गती देणं गरजेचं असणार आहे. पण आतापर्यंत आपण जर का विचार केला, पॉल पॅन्थर संघाने खूप चांगली गोलंदाजी हाताळली. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे जातो, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती वेगाने जाण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत नाही पोहोचू शकले. दुसऱ्या इनिंगचा पहिला चौकार येत असताना षटकाच्या समाप्तीनंतर 13 डेंग्यू. चला थोडीशी घाई करायची आहे. स्क्रीनवरती आपण जर का पाहायला गेलं कंपॅरिझन, 2 षटकानंतर 13 तिथे देखील होत्या, 13 इथे देखील आहेत. पण तिथल्या 13 मध्ये एक विकेट होता. इथून तुमच्याकडे चान्स आहे, तुमचे दोन्ही बॅटर सेट आहेत. आता सेट फलंदाजाला इथून मॅचला फिनिशिंग टच देणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. तिसरं षटक आहे, मॅच कोणत्या दिशेने धावतं हे दर्शवणारं षटक आहे. DBNच्या माध्यमातून सर्व काही स्क्रीनवरती दाखवण्याचं कार्य केलं जातं. कंपॅरिझन आपण पाहिलं होतं. तेरा धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण 13 धावा पाहतोय. चला थोडीशी घाई करायची आहे. बघा इथून आपल्याला अजून काही मॅचेस खेळवायचे आहेत, त्या कारणास्तव ही विनंती केली जाते, प्लीज थोडीशी घाई करा. सर्व सामने आपल्याला 4-4 षटकाचेच खेळायचे आहेत. जर वेळ गेला तर 3 षटके होतील. त्यामुळे माझ्या सर्व कुपारी संघाच्या विनंती आहे की खेळाडू नक्की लवकरात लवकर सामना संपवा. चर्चा करण्यामध्ये नंतरचे मग सेकंड रोडला 3-3 षटकाचे खेळ, कारण आज 13 सामने खेळायचे आहेत. त्या माझी विनंती की फटाफट वेळ न दवडता त्यांनी खेळ चालू ठेवावा. बघा प्लीज थोडीशी घाई करायची आहे. आपण जास्त वेळ आणि जास्त टीम मीटिंगसाठी टाइम नका घेऊ. तिसरं षटक, पहिलाच बॉल जो फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता अखर टप्प्याचा, त्याच्यानंतर बॅटची स्विंग इतकी होती की नंतरला बॉल लागला. एक धाव पाहायला मिळाली. चौदा धावा. पायावरचा बॉल, पंचांनी सांगितलं नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. 9+1. आता फेकी म्हणून बॉलरला साईडला केलं जाईल. त्याच्यानंतर संपूर्ण मॅचमध्ये हा बॉलर पुन्हा एकदा बॉलिंग नाही करू शकत, हे देखील पाहणं तितकंच इम्पॉर्टंट असतं. आता कोणत्या गोलंदाजाला आणलं जाईल. तिसरं षटक आहे. तिसरं षटक इथून महत्त्वाचं षटक असणार आहे. तिसऱ्या षटकामध्ये किती धावा येतील. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं दोन्ही समाज एकत्र येऊन एक क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांनी देखील सांगितलं होतं की आम्ही थोडंसं बॉक्स क्रिकेटला जास्त महत्त्व दिलं. ओव्हरऑल या संपूर्ण कुपारी टायटन्स यांच्या कुपारी टायटन्स क्रिकेट क्लब यांच्या संकल्पनेत त्यांनी संपूर्ण स्पर्धा खेळण्याचे चान्सेस मिळत आहेत आणि प्रत्येकासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिले. संपूर्ण या महिन्यामध्ये आपण जर का पाहायला गेलं सामवेदी ब्राह्मण समाजाअंतर्गत अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. मग ते बोलिंगचं ग्राउंड असू दे, विकास 11 बोलिंगच्या ग्राउंडवरती आपल्याला मागच्या तिन्ही संडे म्हणजे तिन्ही आठवड्यामध्ये ज्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या, एक उत्तम आयोजन त्या मैदानावरती देखील आपल्याला पाहायला मिळालं. इथून गोलंदाज चेंज केला जाईल. सोळा धावा आपण पाहतोय. फ्री हिटचा चेंडू असणार आहे.
फुल टच चेंडू होता, ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, सर्कलच्या आतमध्ये थोडीशी चुकी करते, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जाते. 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. दहा मध्ये 12ची गरज. सिंगल डबलने 30च्या पाठला करण्याचा प्रयत्न केला जातो. पुन्हा एकदा चेंडू खेळला कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला पाहण्याचा प्रयत्न केला, एका हाताने चेंडूला आत ढकलला. वेगाने 2 धावा कंप्लीट होताना दिसला. त्याच्यानंतर आपण जर का पाहायला गेलो 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या धावून. सिंगल डबलने त्यांना देखील माहिती आहे 30चा पाठला मैदानाच्या आतमध्ये होऊ शकतो. आता इथून 9 मध्ये 9ची गरज आहे. 9 मध्ये 9ची गरज. मोठे फटके नाही आले तरी चालतील, पण सिंगल डबलनी आम्ही पोहोचू शकतो. बॉलला लेफ्ट केलं जाते, उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जाते. एक अतिरिक्त धाव ऍड होत असताना आता मॅचचं समीकरण 9 मध्ये 8ची गरज. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे जातोय, डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होताना दिसते. एका धावांनी मात्र संतुष्ट व्हावं लागेल. 8 मध्ये 7ची गरज. विजयाची 7 या मॅचची गाठ आता कोण सोडवते. इथून जर का आपण पाहायला गेलो 30चा बचाव करत असताना प्रयत्न आतापर्यंत खूप चांगले होते पॅन्थर टीमचे. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर का पाहायला गेलं स्मॅशरच्या बाजूने विचार केला, जमेची बाजू दोन्ही सलामीवीर फलंदाज सेट होते. सेट असताना आता इथून सेट होते, शेवटच्या चेंडूवरती विकेट आले. आता मॅच कशा प्रकारे टर्निंग पॉईंट घेईल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. 7 मध्ये 7ची गरज असणार आहे. इथून विकेट आले. आता मॅच मध्ये काही ट्विस्ट येईल का हे पाहणं देखील गरजेचं असणार आहे. 7 मध्ये 7ची गरज आहे. चला आपण सनी दिलेलं डिसिजन फायनल असणार आहे. आपण त्या डिसिजनला ऍक्सेप्ट करून लगेचच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. 7 मध्ये 7ची गरज आहे. 7 मध्ये 7ची गरज. सात मध्ये 7ची गरज. बंटी फर्नांडिस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चेंडूला मागे खेळून काढले, डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होताना दिसतोय. शेवटच्या षटकामध्ये जात असताना मॅच कोणत्या परिस्थितीमध्ये जाईल हा एक प्रश्न होता. 6 मध्ये 6ची गरज आहे शेवटच्या षटकामध्ये. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजेला. थँक्यू. चला थोडीशी घाई करायची आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आपण लगेचच. 6 मध्ये 6ची गरज आहे. स्मॅशरला जिंकण्यासाठी 6 मध्ये 6ची गरज आहे. पॉल पॅन्थर की स्मॅशर कोणता संघ मॅच मध्ये विजय संपादन करेल. मागची मॅच देखील आपण शेवटच्या बॉल पर्यंत येताना दिसली होती. तिथे 6 मध्ये 15ची गरज होती. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आली आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने त्या मॅचला जिंकलं होतं. इथून 6 मध्ये 6ची गरज आहे. नील गोलंदाजी मारवरती शेवटचं षटक घेऊन आलाय. 6 मध्ये 6ची गरज आहे. एका बाजूला ब्रेव्हिल आहे, एका बाजूला मार्क फर्नांडिस ज्याला आपण सलामीवीर बॅटर म्हणून पाहिले. बंटी आहे, कट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये गेला होता. एका धावेने मात्र संतुष्ट व्हायला गेले. मनामध्ये काय चालू आहे
काय रणनीती आहे, काय प्लॅनिंग आहे. 5मध्ये 5ची गरज असताना सिंगलला महत्त्व दिलं जाईल. किती वेळापर्यंत महत्त्व दिलं जाईल आणि सिंगलला महत्त्व देत असताना मॅच किती खेचली जाईल हे पाहणं देखील गरजेचं आहे. कारण की इथून जर का विचार केला आपण, पॉल पॅन्थरचे प्रयत्न आहेत की शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाणं गरजेचं आहे, पण स्मॅशरनी काय विचार केला आहे, काय प्लॅनिंगने दोन्ही फलंदाज खेळतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अलॉंग द कॉर्पेट ट्रॅव्हल होते डीपमध्ये, क्षेत्ररक्षकात लॉंग ऑनला चेंडूला फील्ड केले, फेक हिट, डायरेक्ट हिट कधी कधी धोक्याची घंटा असते. आता इथून डायरेक्ट हिट थोडीशी महाग पडले. 1+1 2 धावा ॲड झाल्यात. आता मॅचला थोडंसं स्मॅशरच्या बाजूने इझी करण्याचा प्रयत्न केला जातोय का, बॉलवरती स्वतः गोलंदाज येणं गरजेचं होतं, हिट होण्याची वाट पाहायची होती का. आता ही प्रत्येक गोष्ट आहे, विचार करण्यासाठी तुम्हाला आता वेळ थोडासा कमी आहे. 2 धावा ॲड होत असताना मॅचचं समीकरण 4मध्ये 3ची गरज आहे. पुन्हा एकदा फटका खेळलाय सरळ लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक बॉलवरती येण्याचा प्रयत्न करतात, चेंडूला फील्ड करण्यात आला, थोडंसं घाई करत होते पण फेकी थोडीशी वेगाने केले पण एकाच धावेने संतुष्ट व्हायला गेले. 3मध्ये 2ची गरज. एखादा डॉट पॉल पॅन्थरला पुन्हा एकदा मॅचमध्ये आणू शकतोय, पण स्मॅशरला देखील माहिती आहे आता हा मॅच आमच्या बाजूने झुकलेला मॅचला नाही सोडायचा आहे, इथून मॅचला लवकर फिनिश करायचं आहे. 3मध्ये 2ची गरज आणि मागच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं 2मध्ये 3ची गरज होती, तिथे देखील चेस झाल्या होत्या. आता इथून 3मध्ये 2ची गरज आहे. इथे म्हणतात प्रत्येक बॉलवरती एक रन होता, पण एक बॉल डीपमध्ये गेला, लॉंग ऑनला फेकी झाली, डायरेक्ट यष्टांवरती आदळला, त्याच्यानंतर बॉल लांब गेला, तिथून एक धाव कंप्लीट केली. 1+1 2 तिकडे आलेत. म्हणजे आता तुम्हाला ती केलेली फेकी किती महाग पडेल का इथून नील पुन्हा एकदा मॅचमध्ये आणेल. नील पुन्हा एकदा मॅचमध्ये आणेल का प्रश्न होता. पुन्हा एकदा मॅचमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मॅच कुठे येऊन थांबले. 2मध्ये 2ची गरज. 30चा बचाव करत असताना काय गोलंदाजी केले. पॉल पॅन्थर अजूनही मॅच सोडलेली नाही आहे. स्मॅशरला आता लढावं लागेल. नवीन फलंदाज बंटीला सुद्धा प्रयत्न करावा लागतील. 2मध्ये 2ची गरज. जिंकणार कोण. सर बोलतात ना लो स्कोरिंग मॅचेस जे आहेत त्या रोमहर्षकच होतात. प्रयत्न केला त्याच्यानंतर माहिलं होतं की चेंडू हवे उसळी घेताना चेंडू होता, त्याला मात्र बॅटचा फेस ओपन करत असताना दिशा दाखवली. 1 धाव ॲड झाले. 1मध्ये 1ची गरज. आता पुन्हा एकदा सुपर ओव्हर लोड होईल का हे पाहणं देखील गरजेचं आहे. मागच्या रविवारी आपण पाहिलंय विकास 11 बोईंच्या मैदानावरती 4 सुपर ओव्हर सामवेदी ब्राह्मण समाज क्रीडा समिती व महिला क्रीडा समिती यांच्या अंतर्गत ती स्पर्धा आपण खेळत होतो. तिथे तब्बल एका दिवसामध्ये 4 सुपर ओव्हर, एक फायनलची सुपर ओव्हर. तीच परिस्थिती होती. 6मध्ये 6 धावा कोफरांनी डिफेन्स केल्या होत्या. सर बोलतात ना मुख्यमंत्री किंवा महापौर व्हायची कोणाच्या गळ्यात माळ पडेल ते शेवटपर्यंत समजत नाही. तसं इथे चाललं की सुपर ओव्हर होईल की विजय होईल हे शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जात आहेत. नक्की खूप चांगला उल्लेख केला की कोण शेवटच्या क्षणापर्यंत राजा ठरेल नाही सांगू शकत. एक जसं वोट महत्वाचं असतं ना तसं क्रिकेटमध्ये एक रन महत्वाचे असते. तुम्ही तिकडे कॅच ड्रॉप केल्या, तिथे वेगाने 2-2 धावा धावून कंप्लीट केल्या. कदाचित जर का त्या झेल टिपला असता 2 धावा नाही झाला असता. येणारी काय वेळ. इथून सलामीवीर बॅटर मार्क रॉड्रिग्स आहे ज्याने ओपनिंग करत असताना चांगली कामगिरी केली. नील 6मध्ये 6, 1मध्ये 1. शरीरापासून दूर ठेवण्याचा रिव्ह्यू रेफर केला गेलाय. चेक केलं जाईल काय घडलं होतं. डीबीएनच्या टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. रिव्ह्यू रेफर केलं गेलंय. सन्मान्य राहुलजी डाबरे साहेब यांचं देखील आगमन होताना. साहेब आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील सामवेदी चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. सन्मान्य ट्रॅव्हलजी डाबरे साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. चेक केलं असेल काय घडलं असतं. चला पंचांनी पाहण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर ठरवलं गेलं की थोडासा टेक्निकल इश्यू होता तर ऑनफिल्ड डिसिजन फायनल आहे. वाईट डिलिव्हरी असणार आहे. हार्ड लक. पॉल पॅन्थरनी खूप चांगली लढत दिली होती 30चा बचाव करत असताना. मॅन ऑफ द मॅच चेक केलं साहेब. मेल्विन आपण यायचं आहे. सन्मान्य सीबीची परिरा